कंबाईनची जी येणारी परीक्षा आहे, तर त्या परीक्षेचे हे 10-15 दिवसात काय करायचं त्याचा विचार करा. म्हणजे शेवटच्या दिवसातलं नियोजन कंबाईनचं. राईट. मुद्देसूद सांगतो, खूप जास्त नाही पण एकदम थोडक्यात. पहिला मुद्दा, आता काय अभ्यास करायला पाहिजे. बघा, अभ्यास साहित्याचे 2 प्रकार असतात, जुना अभ्यास साहित्य आणि नवीन अभ्यास साहित्य. तर बघा, या काळात चुकूनही नवीन काहीच वापरायचं. जे काही तुम्ही वाचलेले नोट्स आहे, पुस्तकं आहे, ते सगळं जे जुनं साहित्य आहे ना, ते जुनं अभ्यास साहित्य आता वाचायचं. आणखीन एक काळजी घ्या, या जुन्यामध्ये सुद्धा सोपं असणारं वाचलं तर खूपच चांगलं. मित्र, या काळामध्ये किती वाचतो त्याच्यापेक्षा आपला कॉन्फिडन्स किती आपण शाबूत ठेवतो ते खूप महत्वाचे आहे ना. तर अभ्यास साहित्याच्या बाबतीत वाचन काय करायचं, तर फक्त जुन्या अभ्यास साहित्याचं वाचन करायचं. नवीन अभ्यास साहित्याला अजिबात हात नाही लावायचा. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट बघा, आता राज्यसेवेचा पेपर झाला, जरा चाकोरी बाहेरचा पेपर असा बरेच जण नाही का, ते आश्चर्यच वाटतं. कधी कधी एक पानाचा प्रश्न पण आहे ना. हा पेपर माझ्या मते तरी एका ट्रिकवर आधारित होता. कोणती ट्रिक ती? इलिमिनेशन टेक्निक. म्हणजे पेपर किती, म्हणजे प्रश्न एखाद्या किती जरी मोठा असला ना, पण त्याच्यातलं एक जरी उत्तर तुम्हाला माहिती का 17 जोड्या लावा होत्या साधारणतः. म्हणजे थोडं 1-2 कमी पुढे जास्त होईल बरं का. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक जरी माहित असलं ना, समजा सीचं उत्तर ए, तर कोणत्या पर्यायात आहे तेवढंच बघायचं होतं. तर इलिमिनेशन टेक्निकची तुम्ही आता एवढी सवयच करून घ्या, कारण आता थेट 1 लाईन प्रश्न येणारच खूप अवघड येते तसं येणार. तर हे इलिमिनेशन टेक्निकला जरा विचार करून जा. आणि परत एक गोष्ट सांगतो, असं काही नाही की राज्यसेवेचा पेपर असा आला म्हणजे कंबाईनचं सुद्धा तसं आहे, तसं काही नसतं. त्याच्यावर मी पुढे बोलणारच आहे. पण राज्यसेवेच्या पेपरला आहे ना, इलिमिनेशन टेक्निक ज्याला जमलं ना, म्हणजे थोडक्यात सांगू का, की समजा आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही, एक्झॅक्ट उत्तर माहित नाही, पण हे माहित आहे की याचं हे नाही, हे नाही, हे नाही, 3 नक्की नाही, मग राहिलं कोणतं? चौथं. तर त्याचं उत्तर, त्याला इलिमिनेशन टेक्निक म्हणतात. आणि याच्यामध्येच आपल्याला एखादं थोडी जरी माहिती असली ना, ते इलिमिनेशन टेक्निकनं आपल्याला ते उत्तर काढता येतं. तर राज्यसेवेचा पेपर बऱ्यापैकी त्याच्यावर होता. मग इलिमिनेशन टेक्निक जर जमली ना, तर त्याचं एक 2 फायदे आहेत बरं. कमी वाचावं लागते, म्हणजे जेवढं आपल्याला आहे ना तेवढं पकडायचं, त्याला कुठं कनेक्ट होतं ते पाहायचं, पुढे जायचं. आणि कमी वाचावं लागल्यामुळं मग एखाद्या वेळेस आपला स्पीड नक्की वाढतो. म्हणजे प्रश्न दिसायला मोठे असतात, पण इलिमिनेशन टेक्निक वापरली कमी वाचावं लागतं. कमी वाचावं लागलं की आपलं आपोआपच पेपर सोडवण्याचा स्पीड वाढतो. राईट. त्याला आपण स्पीड विथ ॲक्युरेसी म्हणतो. त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. हा दुसरा मुद्दा. पहिला वाचन, दुसरा स्पीड विथ ॲक्युरेसी अँड जस्ट थिंक अबाउट इलिमिनेशन टेक्निक. तिसरा मुद्दा, आता बघा, बरेच जुने काही विद्यार्थी मित्र किंवा आणखीन कोणी सांगत असेल की पेपर असा येईल, तसा येईल, हे राज्यसेवेचा असा आला, ते तसा येईल. याला काय म्हणतो आपण? प्रोजेक्शन. नाही का, आपल्या मनाचे आपण काही प्रोजेक्शन घेऊन पेपरला जातोय की हा हे पेपर असा येणार, मी असं करणार, हे कसं होणार ते तर नो. डोक्यात काहीच अंदाज घेऊन तुम्ही जाऊ नका. हा तिसरा. कसा येईल पेपर? ते पेपरला गेल्यावर तिथं आन्सर शीट, क्वेश्चन पेपर आपण उकलल्यावर तेव्हा कळेल की कसा येईल. त्याच्यामुळे डोक्यात असं काही ठराविक अंदाज नका घेऊन जाऊ की पेपर असा येईल, पेपर तसा येईल. नेव्हर. हा तिसरा मुद्दा. नो प्रोजेक्शन. एकदम प्लेन जा. अभ्यास झालाय माझा, जायचं बस. तिसरा मुद्दा नाही का, नो प्रोजेक्शनचा. चौथा मुद्दा, मी बोललो की मुद्दे सुद्धा सांगणार आहे, 4-5 मुद्दे फक्त. प्रश्नांचे 3 प्रकार आहेत बघा मित्र. एक, आपल्याला फिक्स माहिती आहे. 2, थोडं कन्फ्युजन मध्ये आहे. 3, अजिबात माहित नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा माहित असलेले प्रश्न आहे ना, ते चुकले नाही पाहिजे. ते एकदम कॉन्फिडेंटली, ॲक्युरेटली, व्यवस्थित पटपट सोडवून घ्यायचे. ते 50-50 मध्ये आपल्या डोक्याला नेणारे प्रश्न आहेत, विचारांना नेणारे प्रश्न आहेत, त्यांच्या बाबतीत रिस्क नक्की घ्यायची. पण एखाद्या दिवस काहीच वाचलं नसेल, काहीच माहित नसेल, तर तसा प्रश्न तुम्ही स्किप केला तर चांगला आहे, कारण निगेटिव्ह आहे. पण कोणी म्हणलं तुम्ही एवढे सोडवा, मी एवढे सोडवले, किंवा कमी सोडवा, जास्त सोडवा, अजिबात तसं काही करू नका. पेपर कसा आहे त्याच्यावर तुमचे अटेम्प्ट किती करायचे हे ठरलं पाहिजे, प्री डिटर्माइंड नाही.
राईट. हा पुढचा मुद्दा काय होता, प्रश्नांचे प्रकार. शुअर शॉर्ट माहित असणारे फिक्स व्यवस्थित सोडवायचे लगेच. कन्फ्युजन मधले रिस्क घ्यायची, काहीच माहित नाही बाजूला ठेवायची. हा आपला चौथा मुद्दा प्रश्नांच्या प्रकाराचा. पाचवा मुद्दा परीक्षेमध्ये आहे ना, एखाद्या दिवस तुम्ही, मी तर हे खास सांगत असतो, इट्स एक्झाम सायकोलॉजी. जो शांत राहतो ना बघा, अलर्ट राहतो, अलर्ट आपण ज्याला काय म्हणतो कॉन्शियस अलर्ट राहतो, तर त्याचे एखाद्या जास्त बरोबर होतं. तुम्ही एक्झामला गेले ना तर सांगा की यस आता पेपर सुरू होणार आहे आणि मला हे सगळं फक्त माझा पेपरचा जेवढा वेळ आहे ना तेवढ्या वेळासाठी मला माझं कॉन्सन्ट्रेशन फुल ठेवायचं, एकदम फुल. काय म्हणतात त्याला आपण की अलर्ट, एकदम अचूक आणि वेगवान वाचनाची सवय हे स्पर्धा परीक्षांमध्ये यशाचं एक गमक आहे, खास करून MCQs मध्ये. काय म्हणाल, अचूक आणि वेगवान वाचनाची सवय. हे कशी येईल, तर तो आपला पाचवा मुद्दा. तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे, कॉन्शियस राहिलं पाहिजे एक्झामच्या बाबतीत एकदम. राईट. हे 5 मुद्दे पंचसूत्री आपली या कंबाईनची. पहिला काय, वाचन काय वाचावं. दुसरा, राज्यसेवेच्या पेपरचं एलिमिनेशन टेक्निकवर बोललो. तिसरा, डोक्यात काही अंदाज घेऊन जायचं नाही. चौथा, प्रश्नांचे प्रकार. 5, अलर्ट राहणं, एकदम अचूक वेगवान वाचनाची सवय. आणि बघा मित्र, आपला स्कोर कमी का जास्त, आता मला मागचे 2-4 दिवस झाले ना, परत मी तुम्हाला सर्वांची माफी मागतो की अनेक लोकांनी फोन केले आणि एकच प्रश्न असायचा, सर मेरिट किती लागेल. बघा आता मला वाटेल तसं तर काय आयोग मेरिट नाही लावत आहे ना. उपलब्ध जागा आणि पेपरचं स्वरूप याच्यावर मेरिट आधारित असतं. त्याच्यामुळे अंदाज असं मी कधी बांधत नाही. कुणी म्हणे की एवढं लागेल तेवढं लागेल, तो माझा स्वभाव नाही असं. पण एक ढोबळमान. आणि कसं आहे बघा, एखाद्या दिवस मी म्हणलं एवढं लागेल आणि कमी आलं, तुम्हाला वाटेल की अरे बोळे सर तर एवढं म्हणलं. एखाद्या दिवस मेरिट मी नाही का कमी सांगितलं, जास्त आलं, असं जर विरोधाभासी काही झालं तर. पण मी तर कायम सांगत असतो की तुम्ही हे नका टार्गेट करू, तर अभ्यास टार्गेट करा. म्हणून मी काही संपर्क करू शकलो नाही कोणाशी. आता थोड्या वेळात आपण त्याच्यावर बोलणारच आहेत की मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा. पण मला एक सांगायचं होतं की स्कोर कमी येण्याचे आणि जास्त येण्याचे 2 कारण आहेत. कमी किंवा जास्त, तुमचा अभ्यास चांगला असेल आणि एक्झाम मध्ये डिलिव्हरी चांगली असेल नॉलेजची, तर स्कोर चांगला आहे. पण अभ्यास चांगला असेल आणि एक्झाम मध्ये तुम्ही उतरू शकले नाही तर स्कोर चांगला नाही आहे. दुसरा मुद्दा, तुमचा अभ्यास कमी असेल आणि डिलिव्हरी सुद्धा पुअर असेल तरी तुमचा स्कोर कमी आहे. आणि अभ्यासच कमी असेल पण डिलिव्हरी खूप चांगली असेल तरी मग स्कोर कमीच आहे. या 2 गोष्टी जुळून आल्या पाहिजे. अभ्यासही चांगला पाहिजे आणि डिलिव्हरी सुद्धा, म्हणजे एक्झाम मध्ये आपण ज्याला म्हणलो की अचूक आणि वेगवान वाचनाची सवय, अलर्ट राहणं, ते जर व्यवस्थित असेल तर स्कोर नक्की चांगला आहे. ओके मित्रो, आता थोडे दिवस राहिले. एवढ्या दिवसानंतर परीक्षा होते, उज्ज्वल भविष्याची चाहूल लागते. शांत राहा, व्यवस्थित अभ्यास करा. पेपर सोपा आला, आपलं सूत्र लक्षात ठेवा, पेपर सोपा आला मेरिट जास्त राहील, मध्यम आला मेरिट मध्यम राहील, पेपर अवघड आला मेरिट खाली. डोंट रिॲक्ट विथ क्वेश्चन पेपर. ऑल द बेस्ट.